अर्थ खात्याकडून विविध विभागाच्या खर्चाला कात्री. वित्त विभागाच्या सन 2024-25चं सुधारित अंदाजपत्रक निश्चित. सर्व विभागांना 70% निधी खर्च करण्याच्या सूचना. अजित पवार यांची भेट न घेता सुरेश धस बीडला रवाना. अजित पवारांची वेळ न मिळाल्यानं सुरेश धस बीडला निघून गेल्याची माहिती. जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करणार होते धस. धनंजय देशमुख यांनी घेतली अशोक मोहितेंची लातूर इथल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भेट. अशोक मोहितेला काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड यांच्या बातम्या पाहत असल्यानं झाली होती जबर मारहाण. 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला तामसा पोलिसांनी केली अटक. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील मुख्याध्यापक राजू सिंग चौहान यांनी अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार केले. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यात अपघातग्रस्त वाहनात सापडला 3 किलो अफू. कार राजस्थानहून चेन्नईला जात होती. कार अपघातात एकाचा मृत्यू, 6 जखमी. पोलिसांनी कार आणि अंमली पदार्थ केले जप्त. उन्हाळ्यापूर्वीच लिंबांच्या दरामध्ये मोठी वाढ. 1 रुपयाच्या लिंबाला मोजावे लागतात 10 रुपये. लिंबाची आवक कमी झाल्यानं किंमत वाढल्याची व्यापाऱ्यांची माहिती. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील कुलस्वामिनी सूत गिरणीला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. जीवितहानी नाही, लाखो रुपयांचं मात्र नुकसान. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर केलं. 622 पानी नवीन विधेयकात 23 प्रकरणांमध्ये 536 कलम आणि 16 अनुसूची. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 31 मार्च 2025ला बँक सुरू ठेवण्याचे दिले निर्देश. 31 मार्चला रमजान ईद निमित्ताने सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आलेली. आर्थिक व्यवहारातला गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने घेतला निर्णय. 10 वर्षांमध्ये भारतात भ्रष्टाचार वाढला. सर्वाधिक भ्रष्ट देशांच्या यादीत भारत 96व्या स्थानी. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या 2024च्या भ्रष्टाचार निर्देशांकानुसार भारत 96व्या स्थानावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.